आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल, विनम्र सेवा, दर्जेदार सुविधा, आपले शुभ कार्य राजेशाही थाटात. प्रशस्त स्टेज, VIP डायनिंग, भव्य पार्किंग, सुंदर गार्डन, श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्येच. लोणंद पुणे हायवे लगत आदरकी फाटा, महाकाली पार्क, वाठा स्टेशन. संपर्क 9422 600 161. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आज होणाऱ्या जाहीर सभेमध्ये आपल्या देशाचे नेते, या बहुजन समाजाचे पंचप्राण, माझं दैवत आदरणीय पवार साहेब, महाविकास आघाडीचे सातारा जिल्ह्यातले आमचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, विद्यमान खासदार, आणि याच मैदानामध्ये ज्यांनी सातारा केसरी या मागच्या निवडणुकीमध्ये पद मिळवलं ते श्रीनिवास पाटील साहेब. काही माणसं अशी असतात की जी संघर्षाला कधी घाबरत नाही आणि लढायला कधी मागे हटत नाही. परिणामाचा विचार न करता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे खंदे समर्थक आणि जबरदस्त अशा प्रकारचा नेता आदरणीय संजय सिंह साहेब, तुम्ही माझ्या सभेसाठी दिल्लीवर आल्याबद्दल हृदयापासून सातारच्या वतीने आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे राजेश भैया टोपे, अनिलजी देशमुख, आमचे दुसरे नेते बाळासाहेबजी पाटील साहेब, फौजिया खान, आमदार अरुण लाड, भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते साहेबराव पवार, या ठिकाणी सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, विशेषतः या माझ्या उमेदवाराला पाठिंबा देणारे आमचे मित्र संतोष भाऊ जाधव, त्याचबरोबर दुसरे आमचे सहकारी शंकर पार्वती कार्तिके, उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, मी साहेबांकडे मुद्दाम नतमस्तक झालो आणि तुमच्या समोर नतमस्तक झालो. लढाई छत्रपतीच्या गादीशी होती आणि एका सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपण पाठबळ दिल्याबद्दल मी मनापासून आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि साहेबांचा एवढ्यासाठी मी नतमस्तक झालो, हा काय ड्रामा नव्हता, हृदयातली भावना होती. एका माथाडी कामगाराच्या मुलाला 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री, लढाईच्या वेळेला मला खासदारकीचं तिकीट दिलं, त्या माझ्या नेत्याच्याकडे मी दंडवत होणं माझं कर्तव्य होतं. कारण महाराष्ट्रातले असे नेते त्यांनी ओळखले, RR पाटलांसारखे अनेक दिग्गज नेते होते ज्यांना कर्तृत्वाने मोठं करण्याची संधी फक्त या देशामध्ये एकच माणूस देऊ शकत होता, तो शरद पवार होता. आणि कर्तृत्वान अशा लोकांना कर्तृत्व दाखवण्याची संधी देणाऱ्या नेत्याच्या समोर आज संघर्षाचा काळ आहे. आणि या संघर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि बऱ्याच चर्चा, बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले. माझा चांगला आहे की माझ्यावर सुद्धा अशा प्रकारचे आरोप झाले
आरोप करणाऱ्यांवर मी टीका करणार नाही, परंतु मला अभिमान आहे की माझ्या व्यासपीठावर 2 नेते असे आहेत की आरोपाला समर्थपणे समोर जाऊन ईडीला न घाबरणारे संजय सिंह आणि अनिल देशमुख आहेत, संजय राऊत आहेत. साधा विचार करूया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे तुम्हाला माहीत नसेल. माझ्या पत्नी इथं आहेत, माझी मुलं इथं आहेत. माझ्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल करण्याचा षडयंत्र रचलं गेलं आणि आमच्या कुटुंबाला कधी हा अनुभव नव्हता. आणि मी बाहेर गेलो त्यावेळेच्या काळामध्ये एक माणूस फक्त मागे उभा होता आमच्या कुटुंबाच्या, ज्याने आत्मविश्वास दिला आणि धीर दिला. त्याचं नाव होतं शरद पवार. म्हणून या नेत्याच्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. सत्ता येते, मान सन्मान मिळतो, काही लोक फिरतात, काही लोक सोडतात, काही लोक जाणीव ठेवत नाही. एक नेता होता ज्याने आमच्यासारख्यांचं आयुष्य उभं केलं. मी त्यावेळीच सांगितलं, आयुष्यातल्या उर्वरित आयुष्यामध्ये या नेत्यासाठी आणि तुमच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची शपथ तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्ताने देतो. खरं म्हटलं तर साहेब, टीका झाली, माझ्यावर टीका झाली, मी कधी विचार करत नाही. माझ्यावर एकच टीका सारखे होते, पण माझ्या साहेबावर बोललं त्याची मला थोडी खंत वाटली. बरं, करणारे कोण? ज्यांना 3 वेळा खासदार होण्याचा भावमान फक्त पवार साहेबांनी करून दिला. अजून एक गोष्ट सांगतो, ज्या वेळा या असलेल्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खासदारकीची उमेदवारी करायची होती, त्यावेळेला पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा उदयनराजेंना समर्थन करणारा मी कार्यकर्ता होतो. आणि समर्थन करत असताना त्यांच्या प्रचाराची धुरा सुद्धा मी घेतली होती अंगावर. टीका सत्ता गेल्यानंतर किंवा पक्ष बदलल्यानंतर करणं योग्य असतं, पण ज्यांनी मदत केली त्याची जाणीव ठेवणं फार गरजेचं असतं. अजून तुम्हाला खरी गोष्ट अजून एक सांगतो. ज्यावेळेला पक्ष बदल करण्याचा प्रयत्न होत होता, अनंत चतुर्थीची होती आणि सकाळी 8 वाजता मी आणि धनंजय मुंडे उदयनराजेंना घेऊन, छत्रपतींना घेऊन पवार साहेबांच्या घरी 8 वाजता पुण्याला गेलो होतो. आणि त्या पुण्याला गेल्यानंतर किती साहेबांचं प्रेम असावं. साहेबांनी एका मिनिटात सांगितलं, छत्रपती महाराष्ट्रभर फिरा, तुम्ही विदर्भातून सुरुवात करायला मी येतो तिथे, शेवट कराल तेव्हा सुद्धा मी येतो तिथे, आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, असं सांगणारा नेता सुद्धा शरद पवार होते. आणि या गादीचा मान सुद्धा पवार साहेबांनी ठेवला की छत्रपतींना संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणारा नेता शरद पवार होता. आपण भाजपमध्ये गेला, आम्हाला त्याच्याबद्दलचं दुःख नाही. आपल्याला भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत अटकल ठेवलं याचं आम्हाला दुःख आहे. आणि हे करत असताना सांगतो, आपण साहेबावर बोलत होता, दुःख ह्याचाच गोष्टीचं आहे. साहेबांचं प्रेम तुम्हाला काय होते तुम्हाला पण माहिती आहे आणि साहेबांना पण माहिती आहे. आता साहेबांना तुम्ही 1.5 मतदारसंघाचे जिल्ह्यापुरतेचे नेते म्हणून ओळखतात आणि सांगायला लागला, महाराज आम्ही काहीतरी कष्ट आपल्यासाठी केले होते. त्यामुळे सत्तेच्या आणि स्वार्थासाठी अशा प्रकारची टीका करणं योग्य नसल्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो, हे शरद पवार 3.5 जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाचे इतिहास घडवणारे नेते असतील हे तुम्हाला आज सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की निवडणूक आहे, लोक वेगवेगळ्या प्रकारची भावना व्यक्त करतात. म्हणून आम्ही गादीला मान ठेवला हे जाहीर सभेत सांगण्याचा मी प्रयत्न एवढ्यासाठीच केला. पण गादीचा मान कोणी ठेवला नाही, छत्रपतीचं स्मारक का उभं राहिलं नाही. भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत होते तेव्हा तुम्ही काय बोलला नाही. पण छत्रपतीचा खरा मावळा जो आहे तो समोर बसलेला आहे आणि तो इतिहास घडवेल. आणि तो ज्यावेळेला इतिहास घडवेल त्यावेळेला निश्चितपणाने यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमधला हा इतिहास निश्चित या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये
गणला जाईल अशा प्रकारची या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. फार मी बोलणार नाही, पण एवढंच सांगणार आहे की लढाई आहे. लढाई माझ्या नेत्याची आहे. माझ्यासारख्या मावळ्यावर या सर्व नेत्यांनी दाखवलेला विश्वास आहे. साहेब, महाविकास आघाडी आमची मजबूतीने काम करते. माझे काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील आणि शिवसेनेचे नेते असतील, सर्व कडवट आहेत. त्यांना राज्यामध्ये ज्या पक्षाने पक्ष फोडलाय ते त्यांना पसंत पडलेला नाही आणि सगळे पेटून उठलेले आहे. गावागावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तरुणांचा फौजफाटा उभा राहतो आणि या सातारा जिल्ह्यामध्ये इतिहास घडवण्याची शपथ घेतो. अशा प्रकारचा इतिहास प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतो. ही आमची पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची शक्ती असं मला वाटतं. माथाडीचं एवढंच सांगेल, अण्णासाहेबांच्या नंतर, शिवराव पाटील साहेबांच्या नंतर आमच्या पाठीमागे एकच नेता उभा होता, तो पण शरद पवार साहेब होता. माझ्या माथाडीचे कायदे आता मोडायला निघाले. माझ्या इथे एकनाथ जाधव आणि गुलाबराव जगताप आलेले साहेब. माथाडीचं पाठबळ आपल्या पाठीमागे आहे. संतोष भाऊ, बाकीचे सगळे, शंकरराव वगैरे, कार्तिकेय वगैरे सगळे आलेले आहे. मी बोलवलो नाही, त्यांना वाटत हा प्रवास आता गेला पाहिजे. ह्यांचे नेतृत्व आहे. संतोष भाऊ वगैरे सारखा सरळ मनाचा माणूस त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा व्यक्त करतो. संधी देणारा नेता आणि पक्ष कुठला असेल तर तो पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे, काही लोकांनी आता निवडणूक हातात जाते म्हटल्यानंतर आश्वासन द्यायला सुरुवात केली. सांगितलं गेलं की जून जुलैमध्ये तुम्हाला राज्यसभा देऊ आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज देऊ. मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. मला एवढंच सांगायचं, समोरचा उमेदवार निवडून आल्यानंतरच राज्यसभा मिळेल आणि लोकांनी ठरवलं हा उमेदवार निवडूनच द्यायचा, नंतर काय होणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, लक्ष्मण तात्यांचा विचार, चव्हाण साहेबांचा विचार, आमचे सगळे मित्र आहेत, आमचे सर्व सहकारी आहेत, सर्वांना वाटतं हे मनापासून हे योग्य नाही, काही अडचणी आहे. मग आतून सर्व जनता ही आमच्या पाठीमागे आहे याचा मला निश्चित उल्लेख करावा लागेल. साहेब, एवढं सांगेल, माझ्यावर तुम्ही विश्वास टाकला आणि मी जनतेच्या समोर विश्वासाने जात आहे. लढाई आहे. 2-4 दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडू शकतात, पण जागृत राहाव्या, एकीने उभं राहाव्या, एकजुटीने उभे राहाव्या. या ठिकाणी एक पावसाची सभा झाली आणि देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेले. काही लोक म्हणाले यावेळेला पाऊस नाही, पण मी तुम्हाला सांगतो, आले लोक इतके मताचा पाऊस गाडतील की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहते. 7 तारखेला घराघरामधून मतदान बाहेर काढा. जे आपलं आहे, जे हक्काचं आहे. फार दबाव आहे, लोकांना बाहेर पडून दिले जात नाही, फोन केले जातात, दमबाजी दिली जाते. पण ही क्रांती आहे आणि ही क्रांती जर उभी करायची असेल तर ज्या नेत्यांनी 84 वर्षामध्ये सुद्धा दिवसाला 5-5 सभा घेऊन या महाराष्ट्र हलवून टेकलाय आणि या नेत्याची भीती या देशाच्या असलेल्या भाजपला घेतली, त्या नेत्याचा आदर्श ठेवून या असलेल्या 7 तारखेपणे एक माणूस बाहेर काढा. दबावाला झुकू नका. क्रांती घडूया आणि मताला इतक्या संख्येने बाहेर पडूया आणि इतिहास काढून दाखवू. ज्या वेळा मतपेटी बाहेर निघेल, राज्यातल्या सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेला खासदार हा सातारा लोकसभा मतदारसंघाचा असेल, हा विश्वास या ठिकाणी दाखवूया. आपण मोठ्या संख्येने आल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि माझ्या नेत्यांच्या समोर साक्ष देऊन सांगतो, आदर्शोत खासदार होऊन देण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन. लोकांच्या समस्याला आवाज उठवणारा खासदार म्हणून काम करेल, नव्हे तर दिल्लीच्या लोकसभेमध्ये साताराचा आवाज घुमवणारा खासदार म्हणून मी काम करेल, सामान्याचा खासदार म्हणून काम करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशी झुंज असा लढा, विजयाचा वाजणार चौघडा. माननीय याच मैदानाचे वस्ताद, महान सातारा केसरी, हिंद केसरी, संसद सदस्य खासदार श्रीनिवासजी पाटील. भला नेता, भला विचार, भल्या नेत्याचं स्वागत त्रिवार. पावसातली सभा मी डाव्या हाताला उभा.
ढेबावडीच्या मंद्रुकोळेचा अण्णासाहेब पाटील त्यानं उभारलेली कामगाराची चळवळ आणि आमचे आजचे नेता गाव मूळचं नांदवळ हुमगावचा तरुण पोरगा शशिकांत शिंदे, वडिलाचं नाव जयवंत, कीर्तिवंत जयवंत यशवंतरावांची ही सातारा कर्मभूमी, किसरी राभा, यशवंतराव चव्हाण, पी.डी. पाटील साहेब, आमची परंपरा तिथपासून आहे. एक पुरोगामी विचार आहे. एक आणा फी नव्हती म्हणून विटाभर दळण दळलं पाहिलेभर आणि एक आणा जमा केला. द्विभाषिक राज्यावर मुख्यमंत्री झाल्याबरोबर गोरगरिबांच्या पोराला शिक्षणाची माफी हो म्हणून 1200 रुपयाची आतली सवलत दिली आणि आम्ही पोरं बाळ शेतकरी शिकलो. त्यांचीच परंपरा जाणणारे आदरणीय मानसपुत्र शरदराव पवार, लेकीला पदवीधर होईपर्यंत फी नाही. जिच्या हातात पाळण्याची दोरी, तिच्या हातात ज्यांनी दिली झेंड्याची दोरी, ते शरदराव पवार. आणि त्याच मैदानावरती 4 खासदार, फौजिया खासदार, संजय सिंह खासदार, शरदबा खासदार आणि मी तुमचा खासदार. तारीख 4, आज 4 मे, 7 मेला सकाळी उठायचं आणि काही करून 10 माणसं 10 बायका तिच्या मागे एक जण उभं करायचा आणि मताचा खऱ्या अर्थाने पाऊस पडायचा. आपण सगळ्यांनी मिळून एका कामगार पुत्राला, जो आपला जलसंपदा मंत्री होता, ज्याला सामान्याचं दुःख कळतं, जो इथलाच आहे, त्याला आपण हाताला धरून वर पाठवायचं वर. आणि म्हणून शशिकांत, आपणाला मी खात्री देतो, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काही दिवस काम केलं. आज आहे वरुथिनी एकादशी, माळ माझ्या गळ्यात घातली आणि विणा माझ्या हातात शरद पवारांनी दिली. धर म्हणले बाजू. 1999, 2004 म्हणले वाईज बसा. बसलो, गेलो हिमालयात, वाजली नाही थंडी, घातली नाही बंडी, ते जॅकेट घालून परत आलोय. ती विणा आज एकादशी दिवशी विठ्ठल 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 म्हणत बराच पारा केला. आता हा सातारा, हा अजिंक्य तारा, थकलो नाही, झालो नाही म्हातारा, पण पोराच्या गळ्यात विणा दिली पाहिजे. आणि म्हणून ही राष्ट्रवादीची, शरदचंद्र पवार गटाची, शरदचंद्र चंद्र आणि शशिकांत मिश्र चंद्र, हा चंद्र, हा शरदचंद्र आणि ही राष्ट्रवादी वीणा. शशिकांत ये मोर, तुझ्या गळ्यात घालतोय वीणा. इतनी बड़ी संख्या में आपकी मौजूदगी देखकर मोदी को भी पता चल गया है कि शशिकांत शिंदे जी यहां से चुनाव जीत रहे हैं. शशिकांत शिंदे जी यहां से चुनाव जीत रहे हैं. महाराष्ट्र के पूर्व मंत्री भाई सचिन अहीर जी, यहां मौजूद सारे इंडिया गठबंधन के, कांग्रेस पार्टी के नेता, एनसीपी के नेता, आम आदमी पार्टी के नेता, अलग अलग दलों के नेता, और आप सबका मैं हृदय से अभिनंदन करता हूं, सर झुका के आपको नमन करता हूं कि इतनी बड़ी तादाद में आप इकट्ठा हुए हैं. भाइयों और बहनों, मेरा मन भावुक हो गया जब मैंने देखा कि शरद पवार जी ने ऐसे व्यक्ति को
यहां से लोकसभा का प्रत्याशी बनाया है, जो मंच पे आने के बाद सर झुका के आपको नमन करता है, क्योंकि आप मालिक हैं। एक तरफ शशिकांत शिंदे जी हैं जो आपको नमन करते हैं, और दूसरे तरफ उदयन जी हैं जो चाहते हैं कि उनको आप नमन कीजिए। बताओ किसका साथ दोगे आप? बताओ किसका साथ दोगे आप? और दूसरा, मैं इस कारण से भी आया, शरद पवार जी की उम्र 84 साल की अवस्था है, लेकिन मैं इनके बहादुरी को, इनके परिश्रम को, इनकी मेहनत को नमन करता हूं कि मोदी की तानाशाही के खिलाफ लड़ रहे हैं, जा रहे हैं हर जगह। मैं नमन करता हूं शिव सैनिकों को, मैं नमन करता हूं उद्धव ठाकरे जी को, पूरा महाराष्ट्र में जा रहे हैं, लोगों को जगा रहे, कह रहे हैं मोदी की तानाशाही का जवाब देना है। आज भारत के प्रधानमंत्री ऐसी भाषा बोलते हैं, शर्म आती है मुझे। भारत के प्रधानमंत्री शरद पवार जी को कहते हैं वो भटकती आत्मा है, उनके मरने की कामना कर रहे हैं। मैं महाराष्ट्र के लोगों को कहना चाहता हूं, इनकी जमानतें जब्त कराओ, तब इनको समझ में आएगा शरद पवार क्या है। बताओ, जवाब देना चाहते हो कि नहीं देना चाहते हो? हाथ उठा के बताओ। जिसने आपके नेता का अपमान किया, 84 साल की अवस्था में जो आदमी तानाशाही के खिलाफ लड़ रहा है, उसको भारत के प्रधानमंत्री भटकती आत्मा कह रहे हैं, भटकती आत्मा कह रहे हैं। आप शरद पवार जी के मरने की कामना कर रहे हैं, शर्म नहीं आती प्रधानमंत्री जी? मैं कहना चाहता हूं, भारत के प्रधानमंत्री की भाषा एक सड़क छाप भाषा है, यह प्रधानमंत्री की भाषा नहीं है। इज्जत से बात कीजिए, तमीज से नाम लीजिए। शरद पवार जी के लिए ऐसी बात कर रहे हो आप? मैं कहना चाहता हूं, आज सतारा में आप लोगों की इतनी बड़ी संख्या देख के मैं कहना चाहता हूं, शरद पवार जी आप लोगों के साथ मिलकर नरेंद्र मोदी की जो राजनीति है उसको दफन करने का काम करेंगे, उनकी तानाशाही को मिटाने का काम करेंगे। पिछले चुनाव का वो वीडियो आज भी उत्तर प्रदेश और बिहार के गांवों में भी लोग देखते हैं। पिछले चुनाव का वो वीडियो आज भी यूपी के, बिहार के, राजस्थान के, हरियाणा के लोग अपने मोबाइल में देखते हैं कि बारिश हो रही थी और शरद पवार जी भाषण दे रहे थे, आप लोगों के बीच में अपनी बात कह रहे थे। पाटिल साहब, यही मैदान था, यही मैदान था, यही मैदान था, यही मैदान था कि नहीं था? और आपने महाराजा जी को हरा दिया था, इस बार भी हराओगे ना? मुझे पता चल गया, मुझे पता चल गया कि महाराज जी हारने वाले हैं। आप पूछोगे कैसे पता चला? शशिकांत जी, शिंदे साहब, मैं यहां कुछ लोगों से बातचीत कर रहा था। मैंने कहा भाई यहां कौन जीत रहा है? बोले शशिकांत जीत रहा है। मैंने कहा कैसे जीत रहे हैं? बोले देखो भाई, हम लोग मानते हैं छत्रपति शिवाजी महाराज जी को, और छत्रपति शिवाजी महाराज आदिल शाह के सामने नहीं झुके, हमारे उदयन महाराज अमित शाह के आगे झुक गए। गलत तो नहीं कह रहा हूं? गलत तो नहीं कह रहा हूं? मुझे तो पता नहीं थी ये बात, मुझे तो ये बात पता नहीं थी। यहां गृह मंत्री जी आपके महाराष्ट्र के अनिल देशमुख भाई बैठे हैं, बहादुर इंसान है, तालियां बजाइए इनके लिए। 14 महीने जेल में रहे, झुके नहीं।
ऐसे बहादुर लोगों की जरूरत है महाराष्ट्र को। आप बताइए, उस आदमी की बात सुन के मैं हैरान हो गया। कहता है छत्रपति साहू जी महाराज जी आदिल शाह के आगे नहीं झुके, हमारे उदयन महाराज अमित शाह के आगे झुक गए। मैंने कहा हुआ क्या, क्यों आप इतना दुखी हैं? अरे बोले टिकट के लिए 5 दिन अमित शाह से मिल नहीं पाए दिल्ली में। ऐसा हुआ है क्या? ऐसा हुआ ना? ऐसा हुआ ना? ऐसा हुआ। फिर मैं आपसे कहना चाहता हूं कि जिन लोगों ने मैंने सुना था कोई सोना चोर होता है, कोई बाइक चोर होता है, लेकिन यहां तो नरेंद्र मोदी जी और उनकी पार्टी चोर हो गई है। शरद पवार जी की घड़ी चुरा ली इनकी। उद्धव ठाकरे जी का तीर कमान चुरा लिया नहीं चुरा लिया? उद्धव ठाकरे जी मसाल लेके निकल गए हैं और हर युद्ध के लिए शरद पवार जी आप लोगों के साथ मिलकर महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए, राष्ट्र के स्वाभिमान के लिए, देश के स्वाभिमान के लिए इस तानाशाह को हटाने के लिए तैयार हैं। जिन लोगों ने देखिए ये तुतारी बज रही है, ये शंखनाद है युद्ध का। जिन लोगों ने बाला साहब ठाकरे और उद्धव ठाकरे जी की तीर कमान चुराई है, जिन लोगों ने शरद पवार जी की घड़ी चुराई है, उनकी जमानतें इस बार जमानतें जब्त करा के 48 की 48 सीटों पे हराने का काम करना। 48 की 48 सीटों पे हराने का काम करना। मुझे तो देख के बड़ी शर्म आ रही थी। मैंने अनिल देशमुख भाई से कहा, मैंने कहा ये क्या हो रहा था आपकी विधानसभा में? बोले क्या? मैंने कहा वहां नारा लग रहा था 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम। जिन लोगों ने अपने आप को बीजेपी के हाथों में बेचने का काम किया है, उनको इस बार चुनाव में आप हराने का काम करना, उनको जवाब देने का काम करना। क्योंकि हम छत्रपति शिवाजी महाराज की धरती पे खड़े हैं और छत्रपति शिवाजी महाराज का एक सबसे बड़ा संदेश है जो पूरे हिंदुस्तान को वो देते हैं, पूरे महाराष्ट्र को देते हैं। वो संदेश है गद्दारों को माफी नहीं। गद्दारों को माफ करोगे क्या? गद्दारों को माफ करोगे क्या? गद्दारों को माफ मत करना। और मोदी जी के चक्कर में बिल्कुल मत पड़ना भाई, मोदी जी के चक्कर में बिल्कुल मत पड़ना। इस देश की जनता को बहुत ठगा मोदी जी ने। मोदी जी के बारे में मैं तो एक ही बात कहता हूं, गंजे को भी कंघी बेच सकते हैं मोदी जी। इतना बड़ा झूठा प्रधानमंत्री मैंने आज तक इस धरती पे देखा ही नहीं। क्या बोले? बोले भाइयों और बहनों 2 करोड़ नौकरी हर साल देंगे। 20 करोड़ नौकरी मिल गई क्या? कहने लगे किसानों की आमदनी 2 गुना करेंगे, 15 अगस्त 2022 तक सबको पक्का मकान देंगे। इतना काला धन लाएंगे, इतना काला धन लाएंगे कि हर आदमी के खाते में कितना जमा हो जाएगा? सबको याद है, कोई भूला नहीं है। 15 पैसे नहीं मिले, सबको धोखा देने का काम किया। तो इस देश के नौजवान कह रहे हैं, मैं इस देश का नौजवान हूं, मैं कह रहा हूं मोदी की गारंटी की कोई गारंटी नहीं है। हमारी माताएं बहनें कह रही हैं मोदी की गारंटी की कोई गारंटी। हमारे किसान कह रहे हैं मोदी की गारंटी की कोई गारंटी। क्या करें? 400 पार, 400 पार, 400 पार।
मुझसे पत्रकारों ने कहा संजय सिंह जी, मोदी जी कह रहे हैं 400 पार। मैंने कहा वो 600 पार भी कह सकते हैं, 600 पार कह सकते हैं। बोले नहीं आप तंज कर रहे हैं। मैंने कहा नहीं, हम भारत का चुनाव लड़ रहे हैं, वो अखंड भारत का चुनाव लड़ रहे हैं। उनकी कुछ सीट पाकिस्तान से भी आएगी, कुछ बांग्लादेश से आएगी, कुछ श्रीलंका से आएगी, कुछ नेपाल से आएगी, जो बची रहेगी वो अफगानिस्तान से आएगी। पता है कि नहीं पता आपको? तालिबान को 200 करोड़ रुपए दिया है प्रधानमंत्री ने, 200 करोड़। पता है आपको? 50,000 टन अनाज दिया है, गेहूं दिया है, 20,000 टन गेहूं दिया है 2 बार में। और आपसे कहते हैं आपकी संपत्ति ये लेके भाग जाएगा, आपकी संपत्ति वो लेके भाग जाएगा। झूठ बोलने का काम करते हैं। 15 लाख करोड़ रुपए पूंजीपतियों का माफ किया प्रधानमंत्री जी ने। प्रधानमंत्री जी के सबसे करीबी नीरव मोदी, मेहुल चौकसी 20,000 करोड़ लेके भाग गए, विजय माल्या 10,000 करोड़ लेके भाग गया, नितिन संदेशरा 6,000 करोड़ लेके भाग गया, ललित मोदी 3,000 करोड़ लेके भाग गया। अरे तुम्हारे दोस्त हिंदुस्तान के बैंकों को लूटकर भाग रहे हैं, देश की जनता की संपत्ति लूट रहे हैं। प्रधानमंत्री जी, हमसे झूठ मत बोलो। आपकी एक ही गारंटी है, झूठ बोलने की गारंटी। मोदी की गारंटी क्या है? इसीलिए इसका नाम मैंने रख दिया भारतीय झूठा पार्टी। भारतीय झूठा पार्टी, झूठ बोलने वालों की पार्टी। कह रहे हैं 400 पार, 400 पार, 400 पार। गए बंगाल में कहने लगे 200 पार, 200 पार, 200 पार। आई 73 सीट। गए झारखंड में कहने लगे 65 पार, 65 पार, 65 पार। आई 23 सीट। आए महाराष्ट्र में कहने लगे 150 पार, 150 पार, 150 पार। आई 105 सीट। गए हरियाणा में कहने लगे 75 पार, 75 पार, 75 पार। आई 40 सीट। गए कर्नाटक में कहने लगे 130 पार, 130 पार, 130 पार। आई 65 सीट। गए दिल्ली में कहने लगे 45 पार, 45 पार, 45 पार। आई 8 सीट। गए मिजोरम में कहने लगे 21 पार, 21 पार, 21 पार। आई 1 सीट। अब करें 400 पार, 400 पार, 400 पार। जनता करे तड़ी पार, तड़ी पार, तड़ी पार। तड़ी पार करना है कि नहीं करना, बताओ इनको। तड़ी पार करना है। हमारी बहनें यहां पे बैठी हैं। मोदी जी कहते हैं मंगलसूत्र लेके भाग जाएंगे। कह रहे हैं कांग्रेस वाले मंगलसूत्र लेके भाग जाएंगे। अरे भाई, मंगलसूत्र 2014 में कितने का बनता था? 24,000 रुपए तोला सोने का दाम था। बहन जी, था कि नहीं बताओ? था ना। अब कितना हो गया? 75,000। कितना हो गया? 3 गुना ज्यादा सोने का दाम बढ़ा दिया। तो आपका मंगलसूत्र कौन चोरी कर रहा है? कौन चोरी कर रहा है? पीछे तक बोलिए, मंगलसूत्र कौन चोरी कर रहा है? भाजपा वाले आए तो बेलन लेके दौड़ा लेना, बेलन लेके दौड़ा लेना। कहना तुम ही लोग हो मंगलसूत्र चोरी करने वाले। 3 गुना ज्यादा सोने का दाम बढ़ा दिया। साथियों और दोस्तों, मैं आपको सर झुका के नमन करता हूं, आपकी बहादुरी को नमन करता हूं। और एक चीज जान लीजिए, मराठी जो है वो लड़ने में यकीन रखता है, झुकने में यकीन नहीं रखता। और जो लोग गद्दारी करते हैं उसको सबक सिखाने में यकीन रखता है। यहां बैठे हैं पृथ्वीराज चौहान जी, इनकी बहादुरी का हम लोग स्वागत करते हैं। एक चौहान है अशोक चौहान जी जो छोड़ के चले गए, एक पृथ्वीराज चौहान है जो मैदान में लड़ रहे हैं। अनिल देशमुख जी हैं, 14 महीने जेल में रहे। चाहते ये भी झुक जाते, लेकिन इन्होंने लड़ाई लड़ने का काम किया। हमारी पार्टी के प्रमुख अरविंद केजरीवाल को जेल में रखा, मनीष सिसोदिया जेल में है, सत्येंद्र जैन जेल में है, मुझे 6 महीने जेल में रखा। मैंने कहा बेईमानो, 6 महीने नहीं पूरी जिंदगी जेल में रखोगे तब भी तुम्हारे आगे झुकूंगा नहीं, लड़ने के लिए तैयार हूं। केजरीवाल को इंसुलिन नहीं दे रहे हो? एक आदमी जिसने दिल्ली के बच्चों के लिए अच्छी शिक्षा का इंतजाम किया, दवा का इंतजाम किया, उस आदमी को तुम इंसुलिन की दवा नहीं दे रहे हो, जालिमों जैसा व्यवहार कर रहे हो।
उनकी पत्नी से आतंकवादियों की तरह मुलाकात कराते हो, बीच में शीशे की दीवार खड़ी होके। शर्म नहीं आती प्रधानमंत्री जी आपको? प्रधानमंत्री जी, इस देश के लोग आपकी तानाशाही को देख रहे हैं। आपने महाराष्ट्र में तानाशाही की, आपने दिल्ली में तानाशाही की, आपने झारखंड के अंदर एक आदिवासी मुख्यमंत्री को, हेमंत सोरेन को पकड़ के जेल में डाल दिया, केजरीवाल को पकड़ के जेल में डाल दिया, अनिल देशमुख को पकड़ के जेल में डाल दिया, संजय रावत को पकड़ के जेल में डाल दिया। सबको पकड़ पकड़ के आप जेल में डाल रहे हैं। जनता जेल का जवाब वोट से देगी, वोट से। साथियों और दोस्तों, अंत में एक ही बात कह के अपनी बात खत्म करूंगा। मेरी बात को अन्यथा मत लीजिएगा, यकीन कीजिएगा, भरोसा कीजिएगा। आपका भाई हूं, सही बोल के जा रहा हूं। अगर गलती से भाजपा इस बार के चुनाव में जीत गई तो दोबारा आपको वोट देने का मौका नहीं मिलेगा, नहीं मिलेगा वोट देने का मौका। यहां पे पुतिन का शासन होगा, यहां पे किम जोंग का शासन होगा। देश के अंदर चुनाव की व्यवस्था खत्म की जाएगी। बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर ने दलितों के, पिछड़ों के, शोषितों के लिए, उनके अधिकारों के लिए जो आरक्षण दिया है, उस आरक्षण को खत्म किया जाएगा। देश का संविधान खत्म किया जाएगा, वोट की ताकत खत्म की जाएगी। लल्लू सिंह, अयोध्या का प्रत्याशी, कहता 400 सीट चाहिए, संविधान खत्म करना है। ज्योति मिर्धा, बीजेपी की प्रत्याशी, कहती है 400 सीट चाहिए, संविधान खत्म करना है। अरुण गोविल, बीजेपी का प्रत्याशी, कहता है 400 सीट दे दो, संविधान खत्म करना है। आज अनंत हेगड़े, कर्नाटका के पूर्व केंद्रीय मंत्री, कहते हैं 400 सीट दे दो, संविधान खत्म करना है। इस सतारा के ग्राउंड में हम सब शपथ लेते हैं, कसम खाते हैं, जो बाबा साहब के संविधान को खत्म करने की कोशिश करेगा, उसकी राजनीति को हम लोग खत्म कर देंगे। उसके लिए चाहे जो कुछ भी न्यौछावर करना पड़े, उसके लिए हम तैयार हैं। आप सबका हृदय से बहुत बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद कि इतने प्यार से आपने मुझे सुना। मैं फिर से हाथ जोड़कर आपसे विनती करने लिए आया हूं। आज एक 84 साल का योद्धा इस मैदान में लड़ रहा है मोदी की तानाशाही के खिलाफ, जिसका नाम शरद पवार है। और एक कामगारों के इतने बड़े नेता जो आपके लिए लड़ाई लड़ते हैं, शशिकांत शिंदे जी, आज वो मैदान में उतरे हैं। उनको भर भर के वोट दीजिएगा, उनको यहां से भारी मतों से जिताने का काम कीजिएगा। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। प्रचंड मोठी सभा कशाची द्योतक आहे, अशा प्रकारची सभा 5 वर्षापूर्वी याच झडपीच्या मैदानावर याच उमेदवाराच्या विरोधात पवार साहेबांनी पावसामध्ये घेतली होती आणि तुम्ही 90,000 मताने या उमेदवाराचा पराभव केला होता। त्यावेळेला 2 पक्षाची आघाडी होती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस। आता 3 पक्षाची आघाडी आहे। किती बार राहणार आहे? साही विधानसभा मतदारसंघामध्ये स्पर्धा आहे की सर्वात जास्त मताधिक्य कोण देणार? साही मतदारसंघामध्ये स्पर्धा आहे की जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही देणार। आता आपण बघितलं असेल की आता मुख्यमंत्री, DCM 1, DCM 2 मंत्री खेळापती वाटायला लागलेत आश्वासनांचे। कोण मंत्री करतो म्हणतंय, कोण राज्यसभा देतो म्हणतंय, कोणी कर्ज देतो म्हणतंय। तुम्ही काही जर दिले तर फार उशीर झालेला आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी कधीच निर्णय घेतलेला आहे, आम्ही गद्दारांना कधीच निवडून देणार नाही। महाराष्ट्रातल्या गद्दारांना मी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। 3 वेळेला तुम्ही या विरोधी उमेदवाराला निवडून दिलं,
आमच्या सर्वांच्या सांगण्यावरून पवार साहेबांनी तिकीट दिलं. पण छोटीच्या पावसातल्या सभेने पवार साहेबांनी आपली माफी मागितली की चूक झाली माझी, आणि तुम्ही 90,000 उमेदवाराला पाडलं. पुन्हा चूक करणाऱ्याची मला खात्री आहे. आज शशिकांत शिंदेसारखा एक डोंगरी भागातला युवक माथाडी कामगार चळवळीत काम करत करत नेता झाला. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये काम केलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं, मी जवळून पाहिलेलं आहे. या खासदाराला भेटायला तो तासन दिवस वाट बघायची कारण नाही. दिवसा रात्री कधी फोन केला तर तुमच्या हाकेला ओढणारा हा युवक आम्ही जवळून पाहिलेला आहे. म्हणूनच पवार साहेबांनी आज शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे. ही सभा या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे त्याच्याबद्दल आता कोणाच्या मनात शंका असायचं कारण नाही. पण नवीन खूण आहे, शेवटपर्यंत पोहोचवली पाहिजे. तुतारी वाजवणारा माणूस. पण मित्रांनो, फक्त तुम्ही सातारा लोकसभा मतदारसंघातून एक खासदार निवडून देणार का? तर नाही, खासदार निवडून देणार, पण त्याचबरोबर नरेंद्र मोदीचं सरकार घालवणार आहे. नरेंद्र मोदींनी या देशातील जनतेला अक्षरशः छळलेलं आहे. खोटे आश्वासन देऊन दिवा स्वप्न दाखवलेली आहेत. एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलेलं आहे. म्हणूनच बेरोजगारी, म्हणूनच आज महागाई, न परवडणारी महागाई नरेंद्र मोदीची देणगी आहे. शेतकऱ्यांना तुम्ही खोटी आश्वासन दिली, मतं घेतली, पण आज शेतकरी आत्महत्या करायला बाध्य झालेले आहेत. कारण तुम्ही शेतकऱ्यांच्यावर सूड घेताय. तुम्ही अचानक 301 कायदे बदलले. शेतकऱ्यांनी जगातलं मोठं आंदोलन केलं. 700 शेतकऱ्यांनी आत्मबलिदान केलं आणि तुम्हाला ते 3 कायदे मागे घ्यायला लावले. तुमचा अपमान झाला. या देशातील शेतकऱ्यांनी तुमचं नाक मातीत रगडलं आणि त्या शेतकऱ्यांच्यावर तुम्ही आता सूड उगवताय. जरा चांगला दर आला की निर्यात बंदी. गेल्या आठवड्यात 1,33,000चं खाद्यतेल आयात केलं. सोयाबीनचे भाव पाडले. कापसाचे दर काय? कांदा उत्पादकाला 40 रुपये किलो भाव मिळत होता. शेतकऱ्यांनी गुणाकार केला. माझ्या रानात 2 एकर इतके पैसे होतील. तुम्ही निर्यात बंदी केली, भाव 6 रुपये आणला. अदानी शेतकऱ्याला सुद्धा हे गणित कळतं. तुम्ही शेतकऱ्यावर सूड उगवताय. कारण शेतकऱ्यांनी तुम्हाला 3 कायदे, ज्यामुळे सगळ्या अन्नधान्याचा व्यापार गुजरातच्या 2 उद्योगपतींच्या हातात जाणार होता. पण भ्रष्टाचार हा 4था मुद्दा आहे. प्रचंड मोठा भ्रष्टाचार निवडणूक रोख्यातून स्पष्ट झालेला आहे. सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली आणि आता कळलंय की चंदा दो धंदा लो. निवडणूक रोख्यातून देणगी द्या आणि मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट ईडी सीबीआयच्या धाडी टाका आणि आठवडाभरात देणग्या दिल्या की धाडी बंद, केस बंद. जगाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार कधी झालेला नाही. अरे तुम्ही कॅशलेस अर्थव्यवस्था आणणार होता, तुम्ही तर कॅशलेस करप्शन आणलं, कॅशलेस भ्रष्टाचार आणला. पण आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा तो नैतिक भ्रष्टाचार आहे. ज्या प्रकारे तुम्ही निवडून आलेली सरकार पाडता, महाराष्ट्रात तुम्ही जो नंगानाच केला, तो महाराष्ट्रातलं सगळं प्रकरण, मग शिवसेनेचं असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल, सगळं नरेंद्र मोदींच्या आशीर्वादानं झालेलं आहे, त्यांच्या मान्यतेनं झालेलं आहे. अरे तुम्ही न खाऊंगा न खरीदूंगा म्हणत होता, कसला भ्रष्टाचार. महाराष्ट्राची जनता कधीही फितुरीला, गद्दारीला, विश्वासघात करणाऱ्यांना, पाठीत खंजीर खुपसताना माफ करणार नाही. ती महाराष्ट्राची प्रकृती नाही आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये
ज्यांनी गद्दारी केलेली आहे, ज्यांनी लोकांच्या मताचा सौदा केलेला आहे, ते मतदार तुम्हाला कधीही दारात आता उभं करणार नाहीत. म्हणून ही निवडणूक या देशातली लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही, या देशात पुन्हा निवडणुका होणार आहेत का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, ज्या संविधानानं फक्त आंबेडकरी जनतेला आदिवासींना न्याय मिळाला नाही, तर तुमच्या आमच्या सारख्याला देखील न्याय मिळालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती बघा, काय होती आपली परिस्थिती. नोकऱ्या होता का, शिक्षण होतं का, सहकारी चळवळ होती का, कारखाने होते का, उसाला पाणी मिळत होतं. या संविधानानं आपल्याला ते अधिकार दिलेत. कारण हाच देश, हीच माणसं एका वेगळ्या राज्य व्यवस्थेमध्ये, वर्ण व्यवस्थेवर आधारित समाजरचनेमध्ये आपण 1000 वर्ष गुलामगिरीत होतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं, सगळ्यांना समतेची वागणूक, न्यायासमोर सगळे समान, आणि आपण बघता बघता गेल्या 75 वर्षात एक महाशक्ती व्हायला लागलेलो आहे. 5व्या नंबरची अर्थव्यवस्था झालेली, आम्हाला अभिमान आहे. पण मी सांगू इच्छितो की अर्थव्यवस्थेचा विकास डॉक्टर मनमोहन सिंग आणि पवार साहेब मंत्रिमंडळात होते त्या 10 वर्षामध्ये 2004 ते 14 मध्ये ज्या गतीनं विकास झाला, नरेंद्र मोदींना तो विकास जर टिकवता आला असता तर आज भारताच्या अर्थव्यवस्था 5व्या नाही तर 3ऱ्या नंबरवर असते. म्हणून बेरोजगारी, म्हणून महागाई, कारण सरकार चालवायला मोदीला प्रचंड कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. आज भरमसाठ कर लावल्याशिवाय सरकार चालता येत नाही. सरकारी कंपन्या विकल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. आज भारताचं सैन्य जगातला 3ऱ्या नंबरचं सैन्य होतं, पण मोदींनी बरखास्त करून टाकलं. का त्या सैन्याला पगार आणि पेन्शन द्यायला पैसे नाहीत. अग्निवीर 4 वर्षाच्या कंत्राटी सैन्याने तुम्ही चीनची लढाई करणार. 4000 वर्ग किलोमीटर जमीन चीननी हातात घेतली आणि मोदी म्हणतात की नाही, चीनचं कोणी आलेलं नाही, कोणी घुसलेलं नाही. आणि मग उपग्रहाचे फोटो काय सांगतात. तुमची हिंमत नाही. तुम्ही म्हणता आम्ही लाल डोळे दाखवू, पण तुमची जमीन परत घ्यायची हिंमत नाही. इंदिराजींनी ज्या प्रकारे पाकिस्तानचे 2 तुकडे केले, तशा प्रकारचं सरकार पाहिजे. आज 3 पक्षांच्या आघाडीमध्ये किती प्रचंड ताकद आहे. तुम्ही विधानसभेच्या पोट निवडणुकीत पाहिलेलं आहे. कसब्याची असेल, अंधेरीची असेल, कोल्हापूरची असेल. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदवीधर आणि शिक्षक मतदाराच्या निवडणुका पाहिलेल्या. आपण कधीही पुणे विभागात त्या जिंकलो नव्हतो, पण 3 पक्ष एकत्र आल्याबरोबर आपण त्या निवडणुका जिंकलो. प्रचंड ताकद आहे. उद्धवजींची शिवसेना, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशभर पायी पदयात्रा काढली. 4500 किलोमीटर, थंडी, ऊन, पाऊस, बर्फात. लोकांना वाटलं ते होणार नाही, पण करून दाखवलं. कशा करता? निवडणुकीची मतं घेण्याकरता नाही, तर ज्या प्रकारे नरेंद्र मोदी समाजामध्ये विष घालवत होते, समाजाला फोडत होते, विभाजित करत होते, तो समाज जोडण्याकरता राहुल गांधींनी ती पदयात्रा काढली. आणि आता काँग्रेस पक्षानं आणि इंडिया आघाडीनं, महाविकास आघाडीनं आपल्याला 5 घटकांना, युवकांना, शेतकऱ्यांना, महिलांना, कामगारांना आणि भागीदारी सत्तेमध्ये देण्याकरता काही आश्वासनं दिलेली आहेत. आणि ती पोकळ आश्वासनं नाही. आम्ही कर्नाटकामध्ये जी 3-5 आश्वासन दिली होती, सरकार आल्याबरोबर ती पूर्ण करून दाखवली. तेलंगणामध्ये करून दाखवली. आम्ही ती आश्वासनं पूर्ण करणार आहे. म्हणून मित्रांनो, या 7 मेच्या निवडणुकीमध्ये सकाळी लवकर उठा. शशिकांत शिंदे यांचं 3 नंबरला नाव आहे, त्याचा फोटो आहे, त्यांची खूण आहे, तुतारी वाजवणारा माणूस. मतदान करा आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडून आणा, ही विनंती करायला मी आलेलो आहे. तुम्ही ते करून दाखवाल, इतिहास घडवाल, ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी बळीराजा संघटनेनं मला ही भेट दिली. पण या भेटीचा उपयोग इथं कसा करायचा
त्याला दिल्लीला जावं लागेल आणि देशाचे प्रधानमंत्री आज या देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी खिलवाड करण्याचं काम करतात. त्यांना योग्य धडा द्यायचा असेल तर आता मला जी भेट ती अत्यंत उपयोगी पडेल पाहिजे. खरं म्हणलं तर व्यासपीठावर आल्याच्या नंतर आमचे सहकारी संजय सिंग यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर सभा पुढे चालण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. हा एक संघर्षशील अशा प्रकारचा नेता आहे. दिल्लीमधून येतात, अनेक संकटाला तोंड देतात, पण किती मोठी संकट आली तर हा ग्रस्त कधी घाबरत नाही. जे आपलं तत्व आहे त्या तत्वाची कधी सोडवत नाही. आजची ही सभा एक ऐतिहासिक सभा आहे. मला आज आठवण झाली की महाराष्ट्राचं सुख होतं. सातारचं कर्तृत्व ज्यांनी सर्व देशाला देशाच्या बाहेर दाखवलं त्या यशवंत चव्हाण या सगळ्यांचं फळ आम्हाला होतोय. आणि त्याचं महत्त्वाचं कारण एक संघर्षाची स्थिती आज देशामध्ये आली आणि तिला सामोरं जायचा निकाल हा घ्यावा लागतो. आता पृथ्वीराजांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोदी काही सांगत असेल त्या देशासमोर एक प्रचंड संकट त्यांनी आणलेलं आहे. चीनने 4,000 किलोमीटर या देशाची जमीन ही ताब्यात घेतली. मोदी साहेब सांगतात तसं काही नाही. त्या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे. नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि त्यावेळेला सगळं हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी चीनची सीमा आहे त्या सीमेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याची पाहणी मी केलेली होती. आणि उद्या धोका कुठला होणार आहे याचाही अभ्यास तज्ञांच्या सगळ्यांनी आम्ही लोकांनी केलेला होता. आम्ही त्यावेळी काळजी घेतली, पण मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये त्या प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिलं नाही आणि त्याचा परिणाम आज हजारो किलोमीटर या देशाची जमीन आज चीनने ताब्यात घेतली. तुमची माझी जमीन जो घालवतो त्याला देशात सत्ता करायचा अधिकार आहे का हा निकाल घ्यायची वेळ आली. हे दाखवतात की आम्ही हे करतो ते करतोय. बऱ्याचशा गोष्टी खोट्या असतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला. मध्यंतरी काश्मीरच्या भागात एक चॅनल तयार केलं, आवश्यकता होती. त्या चॅनलचं उद्घाटन झालं. मी बारकाईनं बघत होतो टेलिव्हिजनवर. त्या सवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे नरेंद्र मोदी. त्या चॅनलमधनं ते स्वतः चालूच येत होते. एवढं महत्त्वाचं देशाच्या दृष्टीनं काम त्या ठिकाणी असताना त्या राज्याचे कुणी लोकप्रतिनिधी, तिचे मुख्यमंत्री, तिचे अधिकारी त्या सगळ्यांच्या सह त्या ठिकाणी जाण्याचं काम करण्याची आवश्यकता होती. पण मोदींचं एक वैशिष्ट्य आहे, काय असेल नसेल ते फक्त मीच करतो, माझ्याशिवाय दुसरं कोणी करत नाही. आज
या ठिकाणी त्यांनी काय आश्वासन दिली याची चर्चा नाही. 2014ला त्यांनी सांगितलं होतं की आमच्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आम्ही महागाई कमी करू, मालाच्या किमती 50% कमी करू. काय घ्यायचं? हा शब्द त्यांनी पाळला. आज आपण बघतोय की हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही. त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की माझ्या हातामध्ये सत्ता द्या. या देशाचा शेतकरी जो संकटात आहे त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला त्याच्या मालाची किंमत आम्ही देऊ. आज 14 साल गेलं, 24 साल आलं. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन खर्चाचा यत्किंचित विचार केला नाही. आज उत्पादन खर्च वाढला, बियाणं महाग झालं, खतं औषधं महाग झाली, मजुरी महाग झाली. शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये आली. शेतीमालाची किंमत वाढली. यांनी केलं काय या सगळ्या काळामध्ये? या काळामध्ये कधीही फायली नाही अशा प्रकारची सूर भावना आज या देशामध्ये आपण पाहतो. मोदींचं धोरण त्याला फसवत नाही अशी भूमिका कुणी घेतली की त्याला लगेच करून घाल. आज या ठिकाणी संजय सिंग आलेले मोदींच्या त्यांनी कसा टीका केली होती. 6 महिन्याच्या तुरुंगात अनेकांची उदाहरणं देता येते. झारखंडसारखं आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी आदिवासींच्या प्रश्नाकडे प्रधानमंत्री लक्ष देत नाहीत असं विधान कुठेतरी केलं. आज तो मुख्यमंत्री जेलमध्ये गेलेला आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री ज्यांनी उत्तम ही सूर्य भावनेनं ज्यांचा विचार आपल्याला नाही मंजूर त्यांच्या विरुद्ध वापरायची हे सूत्र घेऊन आज मोदी साहेब त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि स्थिती बदलायची, ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये शशिकांतचा मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझं कर्तव्य. गेले अनेक वर्ष जवळून तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. हा ग्रस्त सामान्य माणसाच्या हिताची जपून करणं, कष्टकऱ्यांच्या भाषणात लक्ष घालणं, कुणाशी तडजोड न करणारा, स्वार्थी विचार मनात न येऊन देणारा आणि अखंड फळालं जे संत समाजांनी आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले ते आदर्श निर्देश ठेवून सामान्यांच्यासाठी कष्ट करणं एवढा एक कवी कार्यक्रम आज शशिकांत शिंदेचा आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीला मोठ्या मताने विजयी करा. त्यासाठी त्यांची जी खूण आहे ती आपल्या सर्वांना आता माहीत आहे. तुतारी बोलणारा मनुष्य त्याच्यासमोर वचन द्यावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लौकिक संबंध देशामध्ये करण्याचं काम या साताऱ्यामध्ये करा हीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. आभार श्री सुनील भैया माने, अध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. या विराट सभेला आलेल्या सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व एक मिनिट सगळ्यांनी उभे राहा. आपल्या हातात हात उंच करा, हातात मोबाईल घ्या आणि सगळ्यांनी आपले टॉर्च पवार साहेबांना दाखवायचेत, व्यासपीठाकडे दाखवायचेत आणि जो निर्धार आपण 5 वर्षापूर्वी यशस्वी करून दाखवला तोच निर्धार आपल्याला पुन्हा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी टॉर्च ओपन करा. सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम स्वाभिमानी निष्ठावान कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद.